प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागामध्ये आता मुक्ता आई एकविरेच्या समोर हात जोडून उभी असते आणि मी जे काही करायला चाललेली आहे या सगळ्यामध्ये तू मला साथ दे। काहीही झालं तरी सुद्धा कोळी कुटुंबाला आलेल्या या इतक्या मोठ्या संकटातून तूच मला वाचवू शकतेस आणि मला वाचवण्यासाठी कोळी कुटुंबाला तू बळ दे। काहीही झालं तरी या अभिषेकची सगळी भांडी मला फोडायची आहेत आणि सोबत या सावनीला सुद्धा आता मला चांगलाच धडा शिकवायचा आहे। तोपर्यंत इकडे आता हळदीची तयारी चालू असते आणि आता इंद्राची लगबग चालू असते। ए मुक्ता अगं काय करायला लागलीस तिकडे? हळद कुटून घे। अगं हळद कुटून अभिषेकच्या घरी न्यायची आहे। अभिषेकच्या घरी हळद नेऊन त्याची उष्टी हळद परत आणायची आहे। अगं काय चाललंय? गोगलगाईच्या गतीने काम करशील तर कामं कशी होतील? चल लवकर लगबग करून कामाला लाग। यावरती स्वाती येते आणि मम्मी अगं शांत हो अभिषेकच्या घरी हळद न्यायची काही गरज नाहीये। अभिषेकचा मला कॉल आला होता, तो म्हटला होता की तिकडे जायची काही गरज नाहीये, तो इकडे येतोय आणि आता इकडेच त्याची हळद होणार आहे, तू काय बी काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते अरे वा, हे तर गोष्ट खूप चांगली झाली। अभिषेक इकडे येतोय मग काय बघायलाच नको, आता आपली हळद एकदम जोरात रंगणार। काय बरोबर ना कोमल, तुझाच नवरा इकडे आपल्याला हळद लावायला येतोय। स्वाती म्हणते मग काय बाबा, एका मुलीची मज्जाच आहे, एक मुलगी या सगळ्यामध्ये खूपच खुश असेल नाही का असं म्हणत सगळेजण आता इकडे कोमलची थट्टा मस्करी करत असतात। मुक्ता सांगते मम्मी तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये हळद कुटून घेते। यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते अगं गाजरचा हलवा बनवलास का? मुक्ता म्हणते नाही बनवते। यावरती इंद्रा सांगते दे इकडे गाजर, मी गाजर किसून देते। मुक्ता सांगते मम्मी मी गाजर किसेन आणि हलवा करेन। यावरती इंद्रा म्हणते सगळी कामं तूच करशील का? तू एक काम कर, गाजर आणून दे आणि तू पहिली हळद कुटायला घे, मी गाजर किसेपर्यंत हळद कुटून घे, गाजर किसून झाले की तू हलवा बनवायला घे। सगळी कामं एकटीने करशील तर उद्या होतील काय, कळते काय तुला? चल लवकर असं म्हणत आता इकडे इंद्रा लगेचच मुक्ताला तिला आता हळद कुटायला सांगते। त्यावरती स्वाती म्हणते थांब मुक्ता, कशाला? यावरती मुक्ता म्हणते तेच तर, आपल्या घरामध्ये एक माणूस आहे ना, जो माणूस ही सगळी कामं करेल। यावरती इंद्रा म्हणते माणूस? कोण माणूस? त्यावरती मुक्ता सांगायला लागते सावनी आपली। यावरती स्वाती म्हणते मग आता कसं बोललेस मुक्ता? सावनी मस्तपैकी हळद कुटेल, कुठल्याही प्रकारची चिंता करायची काहीच गरज नाहीये। सावनी हळद कुटेल आणि मस्तपैकी आता आपल्याला आराम देईल। यावरती इंद्रा म्हणते नको, त्या सावनीच्या हातची हळद कुटलेली मला नको। यावरती स्वाती म्हणते मम्मी असू दे ना, घरामध्ये बाकीची किती कामं आहेत, सावनी तशीही बसूनच राहणार आहे आणि त्यामुळे सावनीने हळद कुटली तर काही बिघडत नाहीये, तू नको या सगळ्यामध्ये त्रास करून घेऊस। मुक्ता सांग सावनीला, तेवढेच कामाचा भार हलका, नुसती घरात होऊन बसून करते तरी काय, सांग तिला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा सांगते ठीक आहे, तुम्हाला जर वाटतंय तर सांगा त्या सावनीला, पण तिला सांग कोणती गडबड केलीस ना तर माझ्यासारखी वाईट मीच असं म्हणत इकडे आता इंद्रा सगळे सावनीला हळद कुटाला सांगते। मग आता सावनीच्या रूमचं दार वाजवण्यासाठी मुक्ता येते, पण इकडे सावनी रात्री आता आपल्या मूळ वेशात आलेली असते आणि आता मूळ वेशात साडी मेकअप हे सगळं करून दारूच्या नशेमध्ये पूर्णपणे आडवी झालेली असते। मुक्ता ज्या वेळेला दार वाजवते त्यावेळेला सावनी शुद्धीवरती येते आणि अरे बापरे, मी तर काल रात्री इतकी खुश होते की या खुश असताना मी तशीच झोपले, तेच कपडे घालून झोपले। अरे बापरे, या सगळ्यामध्ये आत्ता जर का मुक्ता इकडे आली तर आपल्याला आता खूपच मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये अडकून राहायला लागेल। काय करू? नाही, मला पटकन कपडे चेंज करून यायला पाहिजे, या मुक्तासमोर मला या रूपामध्ये अजिबात यायला नको आहे असं म्हणत आता इकडे सावनी पटकन कपडे बदलायला जाते। मुक्ता विचार करते ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पूर्णपणे अडकून पडलेली आहे आणि हिला आता ट्रॅप करणं मला खूप कठीण जाणार नाही। मग पटकन दारूच्या बाटल्या लपवते, पटकन साडी चेंज करते आणि आता पटकन ड्रेस घालून केसाला टॉवेल गुंडाळते जेणेकरून मी अंघोळीला गेले होते हे दाखवता येईल आणि दार उघडते। दार उघडल्यावरती मग ती सांगते अगं सॉरी हो मुक्ता, म्हणजे मी बाथरूम मध्ये होते ना, अंघोळ करत होते, त्यामुळे दार उघडायला जरा उशीर झाला असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते अच्छा
आणि मुक्ता आता वळून पाहते तर तिला बेडच्या बाजूला दारूची बाटली दिसते आणि मुक्ताला समजतं की काल मी जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग यशस्वी ठरलेला आहे। या सावनीने या सगळ्यामध्ये आता काल एकदम ओव्हर कॉन्फिडन्स झालेली आहे आणि तिने दारूची बाटली रिचवलेली आहे आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला हिला ट्रॅप करणं खूप कठीण जाणार नाहीये, हिला ट्रॅप करणं खूप सोपं जाणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते काही नाही सावनी, अहो हळद कुटायची आहे। तर म्हटलं तुम्हाला हळद कुटायला सांगूया। यावरती सावनी म्हणते हो हो आले ना मी, हे काय आत्ता पटकन आटपते आणि हळद कुटायला येते। यावरती मुक्ता म्हणते हो लवकरच ये, सगळेजण खाली वाट पाहतायत। यावरती सावनी म्हणते अगदी 5 मिनिटं दे मला, मी पटकन आले असं म्हणत ती आता 5 मिनिटं मागते, मुक्ता निघून जाते। यावरती सावनी विचार करते या मुक्ताने तर पूर्णपणे सरेंडरच करून टाकले, म्हणजे काहीही बघायला गेलं तरी आता ही मुक्ता काहीही करू शकणार नाहीये असं मला वाटते। पूर्णपणे सरेंडर करून या मुक्ताने या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे क्लीन चिट दिलेली आहे। काहीही झालं तरी आता ही मुक्ता माझ्या विरोधात जाणार नाही ना, आता इकडे अभिषेकच्या विरोधात जाईल असं म्हणत इकडे आता सावनी खूप खुश होते आणि चला आता मला कसलीही हिची भीती नाहीये, मी बिनधास्त राहू शकते। तोपर्यंत इकडे आता मिहिकाला सगळ्या मिहिरच्या आठवणी आठवत असतात। मिहिरला ज्या वेळेला समजलं होतं की आपलं आता हर्षसोबत लग्न झाले त्यावेळेला मिहिरची झालेली अवस्था, त्यावेळेला मिहिरला वाटलेलं वाईट हे सगळं तिला आता आठवायला लागतं आणि ती हे सगळं आठवत आता खुर्चीवरती बसलेली असताना ती विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला मिहिर सोबत बोलायला पाहिजे, मला मिहिरला सांगायला पाहिजे की या सगळ्यामध्ये मला त्याचं बाळ आहे म्हणून माझ्या पोटामध्ये ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे। नाही काहीही झालं तरी मला त्याच्यापर्यंत सत्य पोहोचवायलाच पाहिजे असा विचार करत ती विचार करते नाही मला मिहिरला मेसेज तरी करून ठेवते, जेणेकरून जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो मला भेटेल, भेटायचं असेल तर नक्की भेटेल, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी अजूनही जर का प्रेम असेल तर तो मला नक्की भेटेल असं म्हणत मिहिका आता मिहिरला कॉल करते, मला तुझ्या भेटायचं आहे आणि मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। तोपर्यंत मिहिरला तो मेसेज डिलिव्हर होतो, मिहिर तो मेसेज पाहतो आणि का बरं मिहिकाला माझ्याशी बोलायचं असेल, काही महत्त्वाचं काम असू शकतं। त्यावरती मिहिर म्हणतो ठीक आहे मी तुला भेटतो म्हटल्यावरती मिहिका खूपच खुश होते आणि दोघांचं भेटायचं ठरतं। तोपर्यंत इकडे आता सावनी हळद कुटत असते। सावनी ज्या वेळेला हळद कुटत असते त्यावेळेला तिची चिडचिड होत असते। ही मुक्ता आहे ना, या मुक्ताने मुद्दामच मला हळद कुटण्यासाठी दिलेली आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये मला त्रास व्हावा आणि माझी नखं खराब होतील, हे सगळं मुक्ताचा डावच आहे असं म्हणत राग करत ती आता हळद कुटत असते। तोपर्यंत तिकडे आता आदित्य आणि सई येतात। मम्मा तू काय करते आहेस, आदित्यने विचारल्यावरती सावनी सांगते हे काय हळद कुटते। त्यावरती इंद्रा सांगते अरे आदी आपल्या कोमलात तुला हळद लावायची आहे ना, तर तुझी मम्मा हळद कुटते हळद। यावरती आता इकडे आदित्य म्हणतो आम्हाला ना कोमलात्तू सोबत सेल्फी काढायचा आहे। त्यावरती स्वाती म्हणते हो रे हो, कोमलात्तू येणार आहे आणि कोमलात्तू छानपैकी तयार होऊन येणार आहे। तोपर्यंत तिकडे आता लकी येतो आणि या दोघांनी माझ्यासोबत सेल्फी काढा। यावरती आदित्य म्हणतो नाही काका, आज आम्हाला तुझ्यासोबत सेल्फी काढायचं नाहीये, आज आम्ही कोमलात्तू सोबतच सेल्फी काढणार। यावरती इंद्रा म्हणते ए लकी आता हे पोरं तुला भाव पण देत नाहीत रे असं म्हणत इंद्रा लकीला चिडवायला लागते। लकी सांगतो ठीक आहे नका भाव देऊ, मग काय मी आज न प्लॅन केला होता रात्री चायनीज खायचा, मग तो प्लॅन आता बंद करूया, नाही प्लॅन हे करायचा। यावरती आदित्य आणि सई म्हणतात नाही आम्हाला तुझ्यासोबत सुद्धा सेल्फी काढायचा आहे, पण रात्रीचा चायनीजचा प्लॅन कॅन्सल करू नकोस असं म्हणत दोघं जण धावत पळत आता इकडे यायला लागतात आणि दोघं जण लकी सोबत सेल्फी काढायला लागतात। लकी म्हणतो हो थांबा असं म्हणत मग आता सेल्फी काढत असतात, सगळेजण खूप खुश होत असतात आणि आता इकडे सगळेच जण खुश होत असताना सागरची एक डिलिव्हरी आलेली असते। सागरला पार्सल आलेलं असतं आणि मुक्ता ते पार्सल घेते। तोपर्यंत सागर येतो आणि मीच मागवले हे पार्सल असं म्हणत सागर ते पार्सल घेतो आणि आपल्या रूम मध्ये निघून जातो। आपल्या रूम मध्ये आल्यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते काय आहे हे सगळं। यावरती सागर म्हणतो मी एक डिव्हाइस मागवलेला आहे, या डिव्हाइस मध्ये एक घड्याळ येतं, ते घड्याळ तुमच्या हातामध्ये राहील आणि त्याचं सगळं हे काय तुमचं लोकेशन आहे त्या घड्याळामुळे ते मला समजेल।
एकदा मी तुमच्याबद्दल आता अजिबात रिस्क घेऊ शकत नाहीये. तुम्ही जिकडे चाललात ना त्याचं मला कायम लोकेशन समजत राहील आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये बिनधास्त राहता येईल. मागच्या वेळेला माहिती आहे ना, हर्षच्या पार्टीला तुम्ही गेला होता तेव्हा किती मोठी गडबड झाली होती. ते काही नाही, आत्ता मला कोणतीही गडबड करायची नाहीये. तुमच्या जीवाची कोणतीही रिस्क मला घ्यायची नाहीये. सॉरी, म्हणजे या सगळ्यामध्ये मी थोडासा तुमच्याबद्दल मागच्या वेळेला थोडासा मी हलगर्जीपणा केला, पण तो हलगर्जीपणा मला किती वरती गेला माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे आत्ता मी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू इच्छित नाहीये. असं म्हणत आता इकडे सागरने इकडे आता मुक्ताच्या हातामध्ये ते घड्याळ घातलेलं असतं आणि मुक्ताच्या हातात घड्याळ घालून तो आता मुक्ताला सांगतो, आता तुम्ही कुठेही गेलात ना तरी सुद्धा माझ्याकडे लोकेशन असल्यामुळे मी तिकडे पोहोचू शकतो आणि मला बिनधास्त राहता येईल की तुम्ही सेफ आहात. मुक्ता म्हणते, किती प्रेम करता? सागर म्हणतो, हो प्रेम तर करतोय, माझ्यापेक्षा जास्त. असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेतो आणि दोघं जण एकमेकांच्या सोबत असतात. फायनली सागरने मुक्ताची साथ दिलेली असते या सगळ्यामध्ये अभिषेक आणि आता सावनी यांचं भांडं फोडण्यासाठी. आणि त्याच मिशनवरती आता मुक्ता निघणार असते, ते पण सावनीला पूर्णपणे आता इकडे बेसावत ठेवत. तोपर्यंत अभिषेकची एंट्री होते. अभिषेक घरात येतो आणि इकडे आता इंद्रा, स्वाती सगळेजण वाजत गाजत त्याला आता वेलकम करण्यासाठी येतात. ज्या वेळेला दोघी जणी त्याला वेलकम करण्यासाठी येतात आणि इंद्रा म्हणते, आलाच जावई बापू, या 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 लवकर या, तुमचीच वाट पाहत होतो. असं म्हणत इंद्रा या सगळ्यामध्ये आता इकडे त्याला बोलवते. तोपर्यंत इकडे आता सांगायला लागतो, लगेचच आता तो बोलायला लागतो की माझीच वाट बघत होतात ना, खरंच तुम्ही माझं स्वागतच करणार आहात ना की? असं म्हणत तो गालाला हात लावतो. मागच्या वेळेसारखं आता मला इकडे अशा पद्धतीचं स्वागत तर नाही ना होणार. यावरती मुक्ता म्हणते, नाही आता तुमचं स्वागत असं या घरात कधीच होणार नाही. स्वाती म्हणते, नाही हा अभिषेक, तुझं स्वागत या घरात होणार नाही. असं तू जावई आहेस की नाही या घरचा, त्यामुळे जावयासारखंच तुझं स्वागत या घरात याच्या पुढे होणार. कोणतीही काळजी करू नकोस, आम्ही तुझं स्वागत जावयासारखंच करणार. असं म्हणत इकडे आता स्वाती सांगते, यापुढे या घरात जेव्हा येशील ना तेव्हा या घरचा जावई बनूनच तू येणार आहेस, त्यामुळे काळजी करू नको. असं म्हणत त्याचा आता आरती केली जाते. औक्षण करून त्याला आतमध्ये घेतलं जातं आणि आता त्याच वेळेला कंटिन्युअसली त्याचा कॉल वाजत असतो आणि हा कॉल असतो तो म्हणजे अनुजाचा. अनुजा अस्वस्थ असते. खोटं लग्न म्हणता खरं लग्न केल्यामुळे किंवा खरं लग्नाचे सगळे विधी करणार हे तिला सहनच होत नसतं, हे तिच्या पचनीच पडत नसतं आणि तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो. आणि त्यामुळे ती कंटिन्युअसली किमान फोन करून तरी अभिषेकच्या टचमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिषेक इकडे सगळ्यांच्या समोर असल्यामुळे तिचा कॉल काही उचलू शकत नसतो आणि तिचा कॉल उचलू शकत नसल्यामुळे आता मात्र ती स्वतः खूप अस्वस्थ होत असते आणि कंटिन्युअसली कॉल करत असते. हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सगळे घरचे हे पाहत असतात आणि त्याच वेळेला स्वाती म्हणते, अरे अभिषेक उचल ना, कॉल उचल ना, काय प्रॉब्लेम तुझा, कॉल उचल. असं म्हणत ती अभिषेकला कॉल उचलायला सांगत असते. तोपर्यंत अभिषेक म्हणतो, काही नाही, हे पेशंट आहेत ना यांचे कॉल सतत चालू राहतात, यांना न कळतच नाही की दिवस नाही काळ नाही, त्यांचं काही इमर्जन्सी असू शकते. यावरती आता इकडे स्वाती म्हणते, मग उचल ना कॉल. त्यावरती अभिषेक म्हणतो, नाही राहू दे, नंतर मी या सगळ्यामध्ये कॉल करून बघेन काय आहे ते. असं म्हणत इकडे आता अभिषेक कॉल कट करत असतो. मग आता मुक्ता आपल्या मिशनवरती निघणार असते. तोपर्यंत मुक्ता म्हणते, या आता सगळ्यांनी आत या बरं, आता कुणीही बाहेर थांबायचं नाहीये. असं म्हटल्यावरती मुक्ता आता या सगळ्यामध्ये आतमध्ये सगळ्यांना बोलवते, जेणेकरून आता अभिषेकचं भांडफोड करायची गरज असते. इंद्रा म्हणते, चला सगळ्यांनी आत या, लवकरात लवकर हळदीचे विधी सुरू करायचे आहेत. मग आता सागर मुक्ताला सांगत असतो, ठीक आहे, आता तुम्ही निघा आणि तुम्ही मला वेळोवेळी अपडेट देत राहा. कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला तुम्ही चालणार नाहीये. कोणत्याही बाबतीत तुमचा हलगर्जीपणा या वेळेला तरी मी खपवून घेणार नाही. स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून तुम्ही कोणत्याही बाबतीत काहीही करणार नाहीयेत. यावरती मुक्ता म्हणते, तुम्ही माझी काळजी करू नका, काहीही झालं तरी मी स्वतःच्या जीवाला अजिबात धोका देणार नाही. तोपर्यंत इकडे आलेली असते अनुजा. बिल्डिंगच्या खाली अनुजा येते आणि काय करू, जाऊन बघू का,
नको नको, तिकडे गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, उगाच अभिषेकचं हे सगळं भांडव फुटेल. पण मी तरी काय करू, मी तरी या सगळ्यामध्ये हे सगळं का सहन करू? खोटं खोटं बोलता बोलता खरं खरं लग्न होत चाललेलं आहे आणि मी इकडे थांबून काय करू? नाही नाही, मला तिकडे जायला पाहिजे. पण मी गेले तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल. तिकडे जाण्याच्या पेक्षा मी एक काम करते, मी अभिषेकला कॉल करून बघते. अभिषेकला कॉल केल्यावरती तो जर का मला भेटायला इकडे खाली येत असेल किंवा नक्की तिकडे काय झालंय हे मला जर ते सांगितलं तर बरं होईल, असं म्हणत ती आता द्विधा मनस्थितीमध्ये तिकडे असते. फोन करत असते, अभिषेक फोन उचलत नसतो, त्यामुळे तिला जास्तच अस्वस्थ होत असतं. काय करू तोपर्यंत नेमकी मुक्ता मिशनवरती निघालेली असते आणि ती आता अनुजाला गाठते. अनुजाला गाठल्यावरती ती आता सांगायला लागते की हे बघ अनुजा, तू इकडे आलेस ना, हळदीरच आलेस ना, चल की. यावरती अनुजा म्हणते नाही नाही, मी सहजच इकडे आलेली आहे. मुक्ता म्हणते असं कसं तू सहज इकडे येशील? अगं या सगळ्यामध्ये तुला आता त्याला भेटायचंय की नाही, तसंही त्याच्या घरचं पण कुणीच नाहीये, तर तू आलेस ही गोष्ट चांगलीच झाली ना. तू आले आहेस म्हणून त्याला बरं सुद्धा वाटेल. असं म्हटल्यावरती अनुजा म्हणते नाही नाही, मी सहजच इकडे आले होते. यावरती मुक्ता म्हणते असं कसं? सहजच कुणी इकडे कसं काय येऊ शकतं सांग बरं, चल इकडे, मी आता इकडे आहे ना. यावरती ती सांगायला लागते की पण तुम्ही इकडे का आहात? असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते अगं काय झालं माहितीये का, घरामध्ये पेढे अचानक संपलेत. पेढे संपल्यामुळे मग आता मम्मींनी ते पेढे मला आणायला सांगितले होते आणि तेच पेढे आणण्यासाठी मी इकडे आलेली आहे. पण हे बघ, मी आता इकडे आलेच ना, तर तू चल ना, तू माझ्यासोबत चल ग, मी तुला नेऊन घ्यायला आले असं समज. यावरती आता इकडे ती बोलायला लागते नाही नाही, तुम्ही जा. त्यावरती मुक्ता म्हणते असं कसं? हे बघ, तू माझ्यावरती रागवलेली आहेस का? तू माझ्यावरती चिडलेली आहेस का? तसं असेल तर तसं सांग, मी तुझी माफी मागायला तयार आहे. मी तुझी माफी मागते आणि मी तुला खरंच सांगते की मी तुला अभिषेकची बायको समजले म्हणून मी हे सगळं केलं होतं ग. पण आत्ता माझा गैरसमज सगळा दूर झालेला आहे की तू अभिषेकची बायको नाहीयेस, हे मला समजलंय ना. तर मी आत्ता तुझ्यावरती का बरं असं हे करेन, मी तुला असं का बोलेन ते काही नाही. आता तू मला माफ कर आणि चल आमच्या घरी. असं म्हणत ती आता पोटतिडकीने इकडे आता तिला घरी सांगायला सांगत असते, जेणेकरून अनुजा समोरचं दृश्य बघेल, पॅनिक होईल आणि कुठेतरी हा माझा नवरा आहे असं बोलेल. तोपर्यंत इकडे थट्टा मस्करी चालू असते आणि आता स्वाती सांगत असते आमच्या कोमलनी सांगितलेलं आहे, म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये स्वित्झर्लंडला अभिषेक मला फिरायला घेऊन जाणार होता. अभिषेक स्वित्झर्लंडला फिरायला घेऊन जाणार होता, पण मीच त्याला म्हटलं अभिषेक अरे स्वित्झर्लंडला कशाला, आपण मनालीला फिरायला जाऊया ना, मनालीला फिरायला जाऊया, जेणेकरून हा इतका सगळा खर्च वाया जाणार नाही ना, इतका सगळा खर्च होणार नाही. आपण छानपैकी इंडियामध्येच फिरू आणि उरलेले जे पैसे आहेत ना ते आपल्या नवीन घराच्या फर्निचरसाठी वापरूया, असं कोमलनेच सांगितले ना. आमची कोमल म्हणजे किती समंजस आहे बघा तरी. असं म्हणत स्वाती थट्टा मस्करी करत असते. थट्टा मस्करी करत असताना इंद्रा म्हणते मग काय, मांजी पोर आहे ती, मांजी पोर आहे, मांजी पोर कधीही या सगळ्यामध्ये चुकायचीच नाही. असं म्हणत इंद्रा आता कौतुक करत असते. त्यावरती लकी म्हणतो मम्मी तुझी पोर, अगं तू तर बापूंच्या खर्च करताना विचार पण करत नाहीस, वारे माप बापूंचा खर्च करतेस आणि तुझी पोर. यावरती स्वाती म्हणायला लागते ए लकी, काय मम्मीची थट्टा मस्करी करतोस, इतकं पण खरं बोलायचं नसतं. असेल बापूंचं खर्च करत ती, पण म्हणून तुला बोलायला नाही ना कोणी सांगितलंय. असं म्हणत ती आता लकीला ओरडायला लागते. इंद्रा म्हणते तुम्ही दोघं जण मिळून माझी थट्टा मस्करी करताय काय? असं म्हणत इंद्रा हे बोलत असताना इकडे आता इंद्राची मैत्रीण सुगंधा तिची एंट्री होते. आणि काय ही आपल्या कोळ्यांची हळद ना, इतकी थंड हळद असते का कोळ्यांची? कोळ्यांच्या हळदीला कसा धूम धडाका झाला पाहिजे, कोळ्यांच्या हळदीमध्ये काय झालं पाहिजे, असं गाणं डीजे हे सगळं कुठे हाय? काहीच नाही. मी जेव्हा खाली आले तेव्हा मला वाटलं की एवढा मोठा आवरा आवाज असेल, पण कसला आवाज नाहीये. सगळेजण थंडगार पडले, ते काही नाही. काय ग? असं म्हणत ती आता इकडे आल्यावरती एक प्रकारची त्या माहोलमध्ये जानच आणते आणि त्यावरती ती इंद्राला म्हणते कुठे आहे कोमल? यावरती इंद्रा सांगते कोमल तयार होते आहे. मग आता ती सांगते जावई बापू माझ्या सगळ्या मैत्रिणी फिरायला गेल्यात, म्हणजे विमानातून फिरायला गेल्यात बरं का, पण मी एकटीच नाही गेले,
मी थांबले माझ्या सख्ख्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी। जावई बापू माहितीये का, ही माझी सख्खी मैत्रीण आहे बरं का, असं म्हणत इंद्राची मैत्रीण इंद्राची ओळख करून देत असते। तोपर्यंत कोमल तयार होऊन छानपैकी खाली येते आणि त्यावेळेला लकी म्हणायला लागतो, ही बघा कोमल आली। कोमल येते आणि आता सगळेजण कोमलच्या दिसण्याचं कौतुक करायला लागतात। सुनंदा म्हणते, कवरी सुंदर दिसतेस ग, दृष्टच काढून टाक, औरीशी होतीस कवरी मोठी झालीस, असं म्हणत ती कोमलचं कौतुक करायला लागते। सागर मात्र जरा उदासच असतो, कारण इकडे मुक्ता जोपर्यंत तिला घेऊन येत नाही तोपर्यंत सागरला काही सुचणार नसतं। तोपर्यंत मुक्ता तिला घेऊन येते आणि मुक्ता तिला म्हणायला लागते, हे बघ तू घरी चल, काहीही झालं ना तरी तू मला माफ केलं नाहीस असंच मला वाटत राहील, त्यामुळे तू घरी चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे, अभिषेकच्या बाजूने कोणीच नाहीये, प्लीज 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 घरी चल, असं म्हणत मुक्ता आता तिला रिक्वेस्ट करायला लागते। पण आता ती काही ऐकायला तयार नसते। मुक्ता म्हणते, तू माझ्यावरती रागवली आहेस का, रागवली आहेस त्यामुळे तू असं वागती आहेस का, प्लीज असं काही वागू नकोस, माझ्यावरती चिडू नकोस, मी खरंच या सगळ्यामध्ये तुझी मनापासून माफी मागते। आणि ती आता घेऊन येते घरी घेऊन येते ती आता इकडे अनुजाला घरी आणल्यावरती धाबेदाणा आणतात इकडे आता अभिषेकचे। ही बाई इकडे आली तर नवीन काय करेल आणि मला या सगळ्यामध्ये अडकवला तर काय करू, सगळेजण खूप अस्वस्थ, सगळे म्हणजे इकडे आता सावनी आणि आता अभिषेक दोघं अस्वस्थ होतात। अनुजा तिकडे येते, अनुजा आल्यावरती आता ती हळदीचं सगळं पाहते आणि तिचा संताप व्हायला लागतो, कारण कितीही झालं तरी ती त्याची बायको असते। तोपर्यंत इकडे आता लकी म्हणायला लागतो, कसं आहे ना बघा, ही तुमची बहीण आणि आता तुम्ही माझ्या बहिणीचे होणारे नवरा, म्हणजे मला तेवढा तर अधिकार मिळूच शकतो ना की या सगळ्यामध्ये मी हिचे फ्लर्टिंग करू शकतो, मी हिच्याशी बोलू शकतो। काय काय ग अनुजा, तू बहीणच आहेस ना अभिषेकची, असं म्हटल्यावरती अनुजा पेटून उठते, नाही नाही मी त्यांची बहीण वगैरे नाहीये। सावनी हदरते, झालं सगळा प्लॅन आता फ्लॉप होणार, ही मूर्ख मुलगी मुळातच इकडे आली म्हणजे आता सगळ्या गोष्टींचे 3-13 वाजणार हे आता तिला समजलेलं असतं। काय करायचं कसं करायचं, तोपर्यंत अनुजा बोलायला लागते, मी त्याची बहीण नाहीये। त्यावरती मग आता मुक्ता म्हणते, बहीण नाही मग कोण आहेस तू, असं म्हटल्यावरती आता अनुजा सगळं बोलून टाकणार आणि या घरामध्ये जो काही स्फोट होणार त्यामुळे अभिषेक सावनी यांचं भांडेफोड मुक्ता सगळ्यांच्या समोर सरेआम करणार आहे। आणि या सगळ्यातून आता इंद्रा स्वाती ह्या सगळे काय निर्णय घेणार, सावनीची कशी हक्कलपट्टी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।